मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। ही बातमी मित्रांनो माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत वेबसाईटवरती सांगण्यात आलेली आहे मित्रांनो। आणि ती माहिती पाहत असताना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करणे याच्याबाबत महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलेले आहेत। भरपूर न्यूज येत होत्या की लाडक्या बहिणींकडून आता जी काही रक्कम दिलेली आहे त्यांच्याकडून ही रक्कम परत घेतली जाणार आहे असं सांगण्यात येत होतं मित्रांनो। आणि त्याच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत महिला व बालविकास विभागामार्फत स्पष्टीकरण हे देण्यात आलेलं आहे। ते स्पष्टीकरण आपण समक्ष इथं पाहूयात मित्रांनो। स्पष्टीकरण पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता, आपण थोडंसं खाली येऊयात। खाली आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केले आहे। या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत। म्हणजे मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला अपात्र ठरत आहेत त्या स्व इच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत। तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबतचे स्वच्छेने कळविण्यात येत आहे अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही। लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव श्री यादव यांनी केले आहे। म्हणजेच मित्रांनो आतापर्यंत ज्या न्यूज येत होत्या की लाडक्या बहिणींकडून जे काही लाभ भेटलेला आहे रिटर्न घेणार आहेत असं सांगण्यात येत होतं, पण यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण आपले महिला व बाल विकास सचिव यादव यांनी केलेले आहेत। या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण लाडक्या बहीण योजनेविषयी अपडेट पाहिलेलो आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।